नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण एक बीएससी मधला अंतर्गत एक कोर्स आहे ज्याच्याबद्दल पाहणार आहोत, जो आहे बीएससी इन झूलॉजी. हा कोर्स काय आहे, किती वर्षाचा आहे, याच्यामध्ये सिलेबस काय काय आहे, जे कॉलेजेस कोणकोणते, सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. हा व्हिडिओ जो आहे तो एंड पर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर हा कोर्स काय आहे याच्याबद्दल सर्वप्रथम पाहूया. तर हा झूलॉजीशी निगडीत हा कोर्स आहे जो डिझाईन केलेला आहे, ज्याच्यात पॅरासिटॉलॉजी किंवा ॲनिमल बिहेवियर, त्याचबरोबर बॉटनी अशा टाईपचे जे विषय आहेत ॲनिमल रिगार्डिंग, तर हे सर्व विषयांचा विस्तृत अभ्यास जो आहे तो शिकवला जातो. आणि ह्या विषयाचा जो कालावधी आहे, म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घेता तर तुम्हाला 3 वर्षाचा याचा कालावधी पाहायला भेटतो. तर आता आपण याची एलिजिबिलिटी पाहूया की कोणकोणते विद्यार्थी हा कोर्ससाठी एलिजिबल कशा प्रकारे होऊ शकतात. तर मित्रांनो, तुम्हाला याच्यामध्ये 12वी पास आउट असणे गरजेचे आहे, ज्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी जे विषय आहेत ते तुम्हाला कंपल्सरी आहेत. आणि मिनिमम 50% मार्क्स तुम्ही ॲग्रिगेट, म्हणजे तुम्हाला 50% मिनिमम मार्क्स असणे गरजेचे आहेत. याच्यापेक्षा कमी असतील तर तुम्हाला ऍडमिशन मिळणे अवघड आहे. पण मोस्ट ऑफ कॉलेजमध्ये जो लिमिट आहे 50% मार्क्सची आहे. सो मेक शुअर की तुमच्याकडे तुम्ही जे स्ट्रीम निवडलेले आहे, तुम्ही जे विषय निवडलेले आहेत ते PCB असावे आणि तुम्हाला मिनिमम 50% मार्क्स असले पाहिजेत. तर आता आपण याची ऍडमिशन प्रोसेस पाहूया की विद्यार्थ्यांसाठी ऍडमिशन कशा प्रकारे घेऊ शकता. तर याचे ऍडमिशन ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन पद्धतीने ऍडमिशन तुम्ही करू शकता. त्यासाठी मी आताच तुम्हाला सांगितले की एलिजिबल असणे गरजेचे आहे. तुम्हाला तुमची एलिजिबिलिटी चेक करावी लागतील. तुम्हाला विषय जे आहेत ते PCB असणे गरजेचे आहे. तुम्ही जे पण कॉलेज आहे, जसं की सेंट झेवियर कॉलेज आहे, क्राइस्ट युनिव्हर्सिटी आहे, पुणे, मुंबई यासारख्या शहरांमध्ये सुद्धा खूप सारे वाईडली कॉलेज अवेलेबल आहेत जो हा कोर्स ऑफर करतात. तुम्हाला अशा कॉलेजच्या जे वेबसाईट्स आहेत त्यांना व्हिजिट करावे लागेल. तिथे जर एंट्रन्स एक्झाम असेल तर त्या एंट्रन्स एक्झाम पास आउट करून मेरिट लिस्टमध्ये येणं, त्याचा शॉर्ट लिस्ट होणं खूप जास्त गरजेचं आहे. कॉलेजमध्ये डोनेशनवरच तुम्हाला डायरेक्टली ऍडमिशन मिळून जाते. अशा प्रकारे याची ऍडमिशन प्रोसेस आहे, जी की तुम्हाला विस्तृत पद्धतीने वाचायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथून वाचू शकता. तर आपण आता या कोर्सचा कालावधी पाहूया की कालावधी कशा प्रकारचा तुम्हाला पाहायला भेटतो. तर या कोर्सचा कालावधी ॲज आय सेड बिफोर की 3 वर्षाचा आहे. तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घेता या कोर्ससाठी तर तुम्हाला 3 वर्ष रेग्युलर कॉलेज करावे लागते. याच्यामध्ये जी एक्झामची पद्धत आहे ती सेमिस्टर पद्धतीने तुम्हाला पाहायला भेटते. याच्यामध्ये 6 सेमिस्टर आहेत आणि 6 सेमिस्टर पास आउट होणे तुम्हाला गरजेचे आहे. आणि 6 सेमिस्टर ज्यावेळेस पास आउट होताल तुम्ही आणि क्लिअर करताल सर्व विषय, तर तुम्हाला याची डिग्री सर्टिफिकेट मिळून जाते, जे तुम्ही फर्दर स्टडीज मध्ये वापरू शकता. तर चला आता आपण याचा सिलेबस बद्दल पाहूया. सांगितलेलं आहे तुम्हाला की सेमिस्टर पद्धत आहे. आता या सेमिस्टर जे 6 सेमिस्टर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कशा प्रकारचे विषय पाहायला भेटतात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. आता सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की याचे विषय तुम्हाला विस्तृत पद्धतीने वाचायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये जे लिंक आहे तिथून वाचू शकता. पण एका अंदाजासाठी आपण याचे सिलेबस सांगणार आहोत. तर ॲज यू कॅन सी ऑन द स्क्रीन, याच्यामध्ये बायोडायव्हर्सिटी, नॉन कोर डाटा, त्याचबरोबर बायोडायव्हर्सिटी, कोर डाटा, म्हणजे याच्यामध्ये प्रोटोकॉर्डेट, पिक्सेस, ॲम्फिबिया, रेप्टाइल्स, मॅमल्स, त्याचबरोबर मेटाझोआ, प्रोटोझोआ, त्याचबरोबर कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, मेटाबॉलिझम, लिपिड मेटाबॉलिझम, प्रोटीन, त्याचबरोबर इंट्रोडक्शन टू द ट्रान्सजेनिक ॲनिमल टेक्नॉलॉजी, अशा बऱ्याच जे विषय आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये शिकण्यासाठी भेटतात, जे की पूर्णपणे झूलॉजीवर आधारित आहेत. याच्यामध्ये ॲनिमल बिहेवियर, त्याचबरोबर जे इकोसिस्टीम आहे, त्या सर्व विषयांचा विस्तृत पद्धतीने अभ्यास जो आहे तो यामध्ये शिकवला जातो. आता हे वाचण्यासाठी जे आहे ते डिस्क्रिप्शनची लिंक चेकआउट करायला विसरू नका. आता हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी काय ते आपण पाहूया. तर हा कोर्स केल्यानंतर खूप सारे जॉब पोझिशन्स अवेलेबल आहेत, जसे वाईल्ड लाईफ मध्ये आहेत. त्याचबरोबर जे IFS ऑफिसर्स असतात ते पण तुम्ही बनू शकता. त्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंट एक्झाम, म्हणजे ज्या फॉरेस्ट सर्व्हिस आहेत त्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. बायोडायव्हर्सिटी एक्सपर्ट्स असतात, त्याचबरोबर सायंटिस्ट असतात, टीचर असतात, असे वेगवेगळे जॉब रोल्स याच्यामध्ये अवेलेबल आहेत. बऱ्याच जणांना वाटतं की झूलॉजी हा विषय याच्यामध्ये जॉब्स किती अवेलेबल असतील. त्याच्यामध्ये खूप सारे जॉब्स अवेलेबल आहेत, ज्याच्याबद्दल तसा जॉब रोल, त्याच्या मिळणारं पॅकेज याबद्दल तुम्हाला विस्तृत पद्धतीने तुम्ही रीड करू शकता. सो डोंट फॉरगेट टू चेक आउट द लिंक इन द डिस्क्रिप्शन. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये ज्या करिअर संधी अजून जर पाहिल्या तर तुमच्याकडे डिग्री तर आहेच, त्याचबरोबर तुम्ही जे वेगवेगळ्या आयोगाचे एक्झाम्स असतात, जसे MPSC, UPSC, याच्यामध्ये IFS जे
फॉरेस्ट सर्व्हिसेस आहेत, फॉरेस्ट सर्व्हिसेस, तर त्या सुद्धा देऊ शकता. कारण बऱ्याच पोस्ट अशा आहेत ज्यासाठी अशा प्रकारचे जे डिग्रीची आहे ती एलिजिबिलिटी लागते किंवा प्रायोरिटी असते. तर त्याच्यामध्ये तुम्ही जे आहे ते तुमचं करिअर घडवू शकता. तर मित्रांनो, लास्ट बट नॉट लिस्ट, हा कोर्स का आणि कोणी निवडावा? तर बघा, ज्या विद्यार्थ्यांना ॲनिमल रिगार्डिंग ज्या गोष्टी आहेत त्या आवडतात, जसं की त्यांची बायोडायव्हर्सिटी कशी काम करते, त्यांचा बिहेवियर कसं आहे, किंवा ज्यांना फॉरेस्ट सर्व्हिसेस आवडतात, ज्यांना टीचर बनायचं आहे, ज्यांना झूलॉजी आवडते, तर अशा विद्यार्थ्यांनी हा कोर्स नक्की निवडायला पाहिजे. याच्यामध्ये जॉब रोल्स बऱ्याच अवेलेबल आहेत, बऱ्याच कंपनीज आणि रिक्रुटर्स आहेत जिथे तुम्हाला इझिली जॉब मिळू शकतो आफ्टर कम्प्लिटिंग द कोर्स. तुमच्याकडे ते डिग्री सर्टिफिकेट असलं पाहिजे. तर त्या सर्वांची माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे रीड करू शकता, कारण इथं व्हिडिओ आपल्याला लॉंग करायचा नाहीये. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा आणि डिस्क्रिप्शनच्या लिंक चेकआउट करायला विसरू नका. तसेच काही प्रश्न असतील या कोर्स रिगार्डिंग किंवा इतर कोर्स रिगार्डिंग, तर त्याबद्दलही विचारायला झिजकू नका, कारण आम्ही तुमच्यासाठी 24/7 इथं अवेलेबल आहोत. त्याचबरोबर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची दिलेली आहे, तिथं आम्हाला पर्सनली कनेक्ट करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.